नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सिद्धनाथ यात्रेनिमित्त आणि महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य सचिनप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य जुना हिंद केसरी 61 फाटा मैदानाचे हिंद केसरी मैदानातील प्रमुख पैरे आणि या मैदानातील थोडक्यात या मैदानाची माहिती देखील पाहणार आहोत। तर या मैदानाला देखील खूप वर्षाचा इतिहास आहे आणि या मैदानात पाहायला गेलं तर या मैदानाचं समालोचनाचं काम करणारे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, त्याच्यासोबत असणारे विकास सर जगदाळे हे दोन्ही मिळून या मैदानाचं दिवसभर उद्या समालोचनाचं काम करणार आहेत। दुसरं पाहायला गेलं तर या झेंडापंचाचं काम करणार आहेत ते म्हणजे राजेंद्र बापू धनावडे हे झेंडापंचाचं काम या उद्या मैदानामध्ये करणार आहेत। तर या मैदानातील प्रमुख नंदीचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात पहिला पैरा तो म्हणजे गेल्या जे 5 ते 6 दिवसाच्या पाठीमागे जे मैदान झालं त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी म्हणजे तो म्हणजे माळशिरस आजीशेठ कारुंडेकरांचा चिक्या। कारुंडेकरांचा चिक्या कोणासोबत पळतोय ते आपण सुरुवातीला पाहूया। तर तो पळतोय त्याच्या कोणत्या नंदीसोबत, तर तो पळतोय सचिन शेठ चव्हाण 81 रायफल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मानलं जातं तो म्हणजे 81 रायफल। मित्रांनो, चिक्याला तर तुम्हाला माहित आहे चिक्या कसा पळू शकतो। चिक्याचा परफॉर्मन्स गेल्या मैदानामध्ये दाखवलाय आणि गेल्या माळशिरसच्या जुन्या बैलपोळीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत असणार आहे 81 रायफल, त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद देखील समजलं जातं। आणि मित्रांनो, ही जोडी तर एकत्र आली तर ही गाडी गुलाल राहील का, कितवा क्रमांक करेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। आपण 2 नंबरचा पैरा पाहणार आहे तो म्हणजे रायफल, ज्याला म्हणजे आरोही पंकज गाडगे यांचा शिरसोडीकरांची रायफल। मित्रांनो, रायफल देखील तुम्ही पाहत असाल किती फॉर्म मध्ये आणि कायम गुलाल तर असणारी शिरसोडीकरांची रायफल सोबत असणार आहे तो पैरा म्हणजे घाणनकरांचा बब्या, कटरेकरांचा घाणनकरांचा बब्या आणि ही जोडी ज्या वेळेस एकत्र आले त्यावेळेस एक वेगळीच चुणूक दाखवून दिलेली घाणनकरांच्या बब्याने आणि बब्याने देखील पाठीमागच्या मैदानामध्ये माळशिरसच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पटवलाय आणि बब्या देखील आता फुल फॉर्म मध्ये आहे। आणि शिरसोडची रायफल देखील तुम्ही पाहत असाल जे हिंद केसरी पेडगाव मैदान झालं त्या पेडगावच्या मैदानात देखील 1 नंबर आणि त्याच्या अगोदर जे 2 मैदान झाली सलग प्रथम क्रमांकाची 2 दिवस प्रथम क्रमांक पटकावणारा ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल। आणि ही तर 2 नंदी एकत्र आले तर वेगळीच उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळणार आहे। तर दुसरा आपण 3 नंबरचा पैरा पाहणार आहे ते म्हणजे आपण पुढचा पैरा जाणून घेऊया तो म्हणजे 3 नंबरचा पैरा म्हणजे तेजा, आपल्या विठ्ठल नाना यांचा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे ते म्हणजे तेजा आणि दिवाण्या उद्या विठ्ठल नानाचा घरचा साज। कारण ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळते। माळशिरसच्या मैदानामध्ये थोडस गाडी कडन लागल्यामुळे प्रत्येक गाडी पब्लिक लागल्यामुळे थोडासा इम्पॅक्ट पडत असतो मित्रांनो। आणि जे पेडगावच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक या गाडीने पटकवला होता, नक्कीच ही गाडी नक्कीच कमबॅक करू शकले, कदाचित दुसऱ्या पैरासोबत पळू शकते पण शक्यतो ही गाडी फोडणार नाहीत, शक्यतो उद्या हीच गाडी धावू शकते। तर दुसरा आपला 3 नंबरचा पैरा पाहणार ते म्हणजे प्रत्येक आपण म्हणत असतो भुंगा मैदानात घालणार दंगा, तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा कोणासोबत असू शकतो तो म्हणजे अनुजा नितीनाबा शेवळे यांच्या पाखऱ्यासोबत। मित्रांनो, ही गाडी बिंजोडला देखील पळाली आणि घाटावर देखील पळाली आणि भुंगा आणि पाखऱ्या ज्या वेळेस एकत्र आलेत ही गाडी गुलास पात्र ठरलेत, अनेक बिंजोड देखील त्यांनी जिंकलेले आहेत। मित्रांनो, ही गाडी देखील कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील आपल्या कमेंट बसून नोंदवा। आपण 4 नंबरचा पैरा पाहणार गेल्या वर्षीचा त्याच्या पाठीमागच्या वर्षाचा आपण जो पुसेगाव मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला बैल जोड म्हणजे गरीबाचा चटणी भाकरीचा पैलवान तो म्हणजे घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत असणार आहे द्वारलीकरांचा 722 हारण्या। मित्रांनो, ज्यावेळेस ही जोड एकत्र आलाय कायमच गुलाल राहणारा जोड आहे। पुसेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकर आहे। मित्रांनो, घरणीकरांचा राजा चटणी भाकरीचा पैलवान मानला जातो तो घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत द्वारलीकरांचा राजा ही तर उद्या बैलजोड मैदानात पळाला तर नक्कीच एक वेगळा निकाल करून दाखवू शकतात। दोन्ही बैल ताकदीची बैल आहेत आणि राजाला तर आपल्याला माहित आहे कधी कोणाची गाडी मारेल, चांगला बैल पुरला त्याला तर कधी कोणाची गाडी मारू शकतो हे देखील सांगता येत नाही। मित्रांनो, हरण्या आणि राजा उद्याच्या मैदानात धावली तर ही गाडी कशी धावेल नक्कीच तुम्हाला प्रतिक्रिया कमेंट बसून नोंदवा। आपण दुसरा पर्याय पाहणार तो म्हणजे सगळ्याला माहित आहे तो म्हणजे राहुल शेठ पाटील यांचं काळीज ते म्हणजे मथुर 1001, त्याच्यासोबत असणार तो म्हणजे रणजित सरांचं काळीज। ज्यावेळेस रणजित सरांनी रडून सांगितलं होतं की मला पैरा मिळत नव्हता त्यावेळेस मला राहुलभाई पाटील यांनी पैरा दिला होता आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तो म्हणजे आपला रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर। आणि त्याच्यासोबत आता देखील रणवीर राहुलभाई पाटील यांनी एक मोठं मन करून आपल्या वेगाचा शेवट सर्जाला देखील अडचणीत त्याला साथ देण्यासाठी मथुर हा दिलेला आहे। आणि मित्रांनो, उद्या त्याच्या पाठीमागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी बुलेटचा मानकरी तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत धावणारा बिंजोडचा बादशाह 350 पेक्षा जास्त बिंजोड जिंकलेला तो म्हणजे आपला 1001 पब्लिकच्या मनावर राज्य करणारा 1001 मथुर।
मित्रांनो हा बैलजोड उद्याच्या मैदानामध्ये धावणार आहे. ह्या बैलजोडीचं एक उद्या मैदानामध्ये आकर्षण असणार आहे. कारण काय की भरपूर लोक 4 ते 5 हजार लोक या बैलजोड पाहण्यासाठी असणार आहेत आणि ह्या बैलजोडीवर उद्या बसणार आहेत ते म्हणजे विठ्ठल नाना बुचकर. मित्रांनो जवळजवळ 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा व्यक्ती म्हणजे तो म्हणजे विठ्ठल नाना बुचकर. विठ्ठल नाना बुचकर आणि या गाडीवर बसले मथुरांनी वेगळ्या शेवट राज आणि वेगळाच निकाल. ज्यावेळेस तुम्ही पाठीमागच्या मैदानामध्ये गाडी पाहिला असेल त्यावेळेस एका बाजूला बकासूर धावत होता आणि दुसऱ्या बाजूला धावत होता तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि जे बिंजोडचा बादशा मथुर. मित्रांनो काय गाडी धावली होती आणि निकाल सर्जा आणि वेगाचा शेवट सर्जा आणि मथुरने घेतला होता आणि काय विठ्ठल नानांनी गाडी आणली होती. एक निकाल बघण्यासारखा होता आणि उद्याच्या मैदानात देखील हा निकाल पाहण्यासारखा राहील. मित्रांनो आपण दुसरा पायरा पाहणार तो म्हणजे थोडा आता सध्या संघर्ष करतोय पण संघर्षातनं उठण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते तो म्हणजे 22-11 पिस्टन, ज्याला देवानं पुरुषदिन काढून वेळ काढून बनवलेलं वेग ते म्हणजे पिस्टन. आणि पिस्टन देखील कधी काय करू शकेल हे आपल्याला सांगता येत नाही. पिस्टन असू शकतो तो म्हणजे त्यांच्याच घर शेजारी त्यांचा घरचा साज देखील मानला जातो तो म्हणजे पिंटू शेट मोडक यांच्या कॉकटेल सोबत. दोन्ही सध्या गुलालासाठी संघर्ष करतायत. नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही जोड एकत्र आला तर नक्कीच एक वेगळा निकाल दाखवू शकतात. मित्रांनो दुसरा पैरा पाहूया तो म्हणजे 4x4 गजा. ज्यावेळेस ही जोड एकत्र आलाय तर वेगळाच देखील एक तळाचा बादशाह एक वेगाचा शेवट मानला जातो. तो पाहायला गेलं तर वादळ आणि 4x4 गजा ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये धावणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर ज्याला एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस आपण समजला तो म्हणजे लखन आणि लखन सोबत असणारा तो म्हणजे चित्रा, जो घरणिकीच्या राजामध्ये स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला चित्रे आणि उद्या लखन धावणार आहेत. मित्रांनो ही गाडी देखील कशी धावेल नक्की सांगा. दुसरा पाहिला ना तो म्हणजे स्वराज देखील उद्याच्या मैदानामध्ये धावणार आहे. स्वराज सोबत असणार आहे जो कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे जलवानी स्वराज. हा बैलजोड उद्याच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. दुसरा पैरा पाहणारा तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या देखील कधी काय करू शकेल काय सांगता येत नाही. बब्याबद्दल जवळजवळ 13 मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हा मन त्याच्या नावावरती आणि बब्या देखील कधीच कमबॅक करेल काय सांगता येत नाही. आणि बब्यासोबत असणारा तो म्हणजे जे मुळशीकरांचा पिस्तूल, जे पाठीमागच्या मायनी किंवा अमरापूर मैदानामध्ये ही गाडी धावली होती आणि प्रथम क्रमांकाची मानकरी देखील ठरली होती. दुसरा पायरा पाहणारा तो म्हणजे चित्र्या, आपशिंगरांचा चित्र्या आणि त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे आझाद. दुसरा पाहायला गेलं तर बावधनचा लक्ष आणि बावधनच्या लक्षासोबत असणारा ओगलेवाडी यांचा संग्राम उदयसिंह पटेल यांचा ओगलेवाडीकरांचा तेजा. दुसरं पाहिलं तर किरण आप्पा यांचा जो रैनासोबत असू शकतो तो म्हणजे त्यांच्या घरचा जलवा नंदी असू शकतो. नाहीतर तो नसला तर वैभव कदम यांची गिरवी यांची नवीन खरेदी तो म्हणजे रुद्रा देखील असू शकतो. दुसरा पाहायला गेलं तर बादल, तो म्हणजे सासवडकरांचा बादल सोबत असू शकतो तो म्हणजे रोमन, जो पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तो म्हणजे रोमन असू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर जे यशवंतरामभाऊ जोशी यांचा बादल धावत असतो तो बादल सोबत असू शकतो तो म्हणजे ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता समजला जातो आणि आता सध्या तुफान स्पीड मध्ये धावणारा बैल म्हणजे तो म्हणजे शंभू, कळंबीकरांचा शंभू. हा देखील उद्याचा बैलजोड उद्याच्या मैदानामध्ये असू शकतो. तर दुसरा देखील पैरा पाहणार तो देखील जाणून घ्या. दुसरा पाहायला गेलं तर ज्याला वेगाचा शेवट आता आपण रॉकेट म्हणून समजला जातो बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या टॉपला खेळणारा खिलाडी म्हणजे ते म्हणजे वेगाचं रॉकेट, कधी काही करू शकतो तो म्हणजे घोटकरांचा सर्जा देखील पैरा जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वाट पाहत असतो. तर त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा आदत किंग बैजा. आता दुसरा झाला तरी मित्रांनो बैजाला देखील कसा स्पीड आहे आणि घोटला सुद्धा कसा स्पीड आहे तुम्हाला जाणून आहे. आणि मित्रांनो ही गाडी तर एकत्र आली नक्कीच उद्याचा एक वेगळा निकाल दाखवू शकतात. ज्यावेळेस घोटकरांचा सर्जा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस गुलाल राहत असतो. आणि तुम्ही आदत किंग बैजा सोबत सुद्धा पाहिलाय छत्रपती संभाजीनगर यांचा लग्न सोबत अनेक 4 ते 5 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आदत किंग बैजा आणि चांगला दोन्ही बैलजोड पळत असतो. आपल्या बकासूर सोबत बैजाने जे वडकी मैदान झालं वडकीच्या मैदानामध्ये जवळजवळ 12 ते 13 सेकंदामध्ये ही गाडी गटपात झाली होती. त्याचा स्पीड देखील तुम्ही पाहिला. तर सगळ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घरातल्या व्यक्तीला एक पैरा जाणून घ्यायचा असतो तो म्हणजे बैलगाडा मालक असो, बैलगाडा शौकीन असो, कोणताही व्यक्ती असतो प्रत्येक व्यक्तीला एक पैरा जाणून घ्यायचा असतो तो म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव. आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानत असतो तो म्हणजे जवळजवळ 11 वेळा हिंद केसरी झालेला नंदी तो म्हणजे आपला अक्रम हिंद केसरी बकासूर. आणि बकासूरचा पैरा असणारा तो म्हणजे उमेश शेठ हरपळे यांचा चिमण्या. आणि त्या उद्या ही चिमण्या आणि बकासूर ही गाडी नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये धावू शकणार आहे. मित्रांनो ही गाडी तर एकत्र आली तर ही गाडी कशी धावेल आणि बकासूरचा पैरा तुमच्या मनात कोण असावा नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर मित्रांनो ही चिमण्या आणि बकासूर ही गाडी एकत्र आली तर मित्रांनो बकासूरला तर माहित आहे मोठमोठ्या मैदानामध्ये नक्कीच आपला कमाल आपला बकासूर आणि आपल्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेक्षकांसाठी पळत असणारा बैल म्हणजे तो बकासूर. आणि बकासूरचा भरपूर प्रेक्षकांचा त्यांच्यावरती आशीर्वाद देखील आहे. आणि मित्रांनो बकासूर उद्या देखील
गुलालामध्ये राहील, प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील ठरू शकतो. मित्रांनो, ही गाडी तर एकत्र आली, कशी धावू शकते, काय धावू शकते, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी अर्जुन तर युट्यूब चॅनल आहे, ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.